पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पुढे असे लिहा, कोल्हापूर सारख्या मातब्बर संस्थानात इतके दिवस ही अशी घटना घडावी, मग तो चापकाचा मार काय किंवा रंगमालातील लज्जास्पद प्रकार काय, हे सारे असे घडत असावे आणि इंग्रज बहादरांना त्याची खबरही नसावी किंवा त्यांनी त्याच्याकडे सोयीस्कर कानाडोळा करावा, ही सरकारच्या राजनीतीस आणि व्यवस्थेस अतिशय काळीमा फासणारी गोष्ट आहे। बळवंतराव इतके थेट लिहिले तर योग्य वाटेल? थेटच वार करायचा। एकदा लढायचे ठरवले की ते असे अडून नाही। तुम्ही लिहा, जे सरकार कैद्यांचे हाल होऊ नयेत म्हणून प्रयत्न करते, त्यांच्या कानावर बिचाऱ्या छत्रपतींचा आक्रोश येतच नाही। बर्वे दिवाण साहेब कोल्हापुरात ब्रिटिश डॉक्टर आणि रखवालदार यांच्या मदतीने महाराजांचा जो छळ करतायत तो सरकारला दिसत नाहीये का? महाराजांच्या जन्मदात्री राधाबाई यांना माननीय गव्हर्नर साहेबांनी महाराजांचा ताबा देण्यास नकार दिलाय। बर्वे आणि सरकार यांनी मिळून हा जो डाव रचलाय तो उधळून लावणं गरजेचं आहे। कोणाची जिंदगी संपवायची असली की 2 साक्षीदार उभे करावे, डॉक्टरांचा अभिप्राय मिळवावा आणि त्याला वेडा ठरवून वेड्याच्या इस्पितळात कोंडतात अशी वर्णने आपण विलायती कादंबरीत वाचतो, त्यातला हा प्रकार। बर्वे साहेबांची चाकर माणसं दिसली की महाराज चवताळतात, हे माहीत असतानाही मुद्दामच त्यांच्या देखरेखीखाली महाराजांना ठेवणं म्हणजे त्यांना अधिकाधिक त्रास देण्याचाच हेतू स्पष्ट दिसतोय। अशा प्रकारांमुळे एखाद्याचा मेंदू बिघडला नसेल तरीही बिघडेल। या सर्व प्रकाराची गव्हर्नर साहेबांना बिलकुल फिकीर वाटत नाही काय? राधाबाईंनी गव्हर्नर साहेबांची कलकत्त्यात गाठ घेतली, पण डॉक्टरी इलाज संपल्याशिवाय आईच्याही ताब्यात महाराजांना देता येत नाही असे सांगून त्यांना परत पाठवले। आई आई बाई बाई बाई, आई काय हे ऊन तापते बाई नुसतं माथ्यावर, त्यात तुमचं पुणं जरा जास्तच। आमच्याकडे कशी दाट झाडी आहे, हवेत उष्मा असला तरी इतकं जाणवत नाही बाई, पण इथे म्हणजे सूर्य अगदी भाजायलाच बसलाय जणू। गार पाणी प्यायल्यावर बरं वाटलं बाई, अगदी जीवात जीव आला। घरी परतेपर्यंत नको नको झालं होतं बाई अगदी। नाही म्हणजे मी काय म्हणते, एवढं उन्हातून कशाला जाणं करायचं? उन्हा कल्ली की मग जायचं ना। उन्हा कल्ल्यावर जायचं, तुम्ही जसे हातावर हात ठेवून निवांत बसला तसं मी पण करायचं। बस इथे, बस खाली बस। अगं लग्नाला इतकी वर्ष झाली तरी घरात अजून पाळणा हल्ला नाही, असं कसं जमेल? काही उपाय नको करायला? घाटावर एक महाराज आल्याचं ऐकलं, फार विद्वान माणूस वाटला बाई मला। रोग म्हणू नकोस, आजार म्हणू नकोस, कुटुंब क्लेश म्हणू नकोस, सगळ्यावर तोडगा आहे त्यांच्याकडे। म्हणून मग मी पण तुमचं गारणं घेतलं बाई घालून त्यांच्याकडे। हे बघ अगं, अशी गोंद लावून चिकटवल्यासारखी एका जागेवर काय बसलीयस? ये जवळ। ही बघ, ही विभूती दिलीये महाराजांनी, रोज सकाळी अनुषापोटी घ्यायची न विसरता, आणि रात्री फक्त दूध भात खायचा। जमेल ना? जमेल ना? नाही जमलं तरी जमवावं लागेल बरं। आणि निर्जळी सोमवारचे उपवास करायचे, 16 सोमवार केले तरी चालेल म्हणालेत महाराज। दर सोमवारी शंकराच्या पिंडीला सोवळ्याने अभिषेक करायचा। जमेल ना? हो जमेल ना। तुम्ही सांगाल ते अगदी सगळं तसंच, आणि तेच करेन मी।
मनातले सांगितल्याखेरीज काही तुला झोप लागायची नाही. तेच आज यशोदाबाईंनी सांगत होत्या त्यांच्या सासूबाईंना घाटावर कोणी महाराज भेटले होते म्हणे. त्यांनी काहीतरी भस्म वगैरे दिलंय आणि कसलंसं व्रत करायला सांगितलंय. कसलं व्रत? मी कशासाठी? अहो कशासाठी काय, आता आणखी कशासाठी? त्यासाठी होय. मग काय व्रत करायला सांगितलंय मातोश्रींनी? हेच दर सोमवारी निर्जळी उपवास करायचा आणि रोज रात्री फक्त दूध भात खायचा आणि असं बरंच काही काही. मग यशोदा वहिनींचं काय मत पडलं? मान्य आहे त्यांना? अहो हे काही विचारणं झालं का? आता सासूबाईंनी सांगितलंय म्हटल्यावर करावं तर लागेलच ना. आणि मी तर म्हणते व्रतवैकल्यानं उपास तापासानं कशानं का होईना, पण यशोदा वहिनींच्या मनातली इच्छा आता पूर्ण व्हायला हवी. त्यांचं घरही दुडूदुडू धावणाऱ्या पावलांनी हसर व्हायला हवं आता, हो की नाही? पण या कारणासाठी यशोदाबाईंनी अन्न पाणी त्यागावं हे काही बरोबर नाही. अहो असं कसं म्हणता? छे भाई, तुम्हाला नाही कळायचं आमच्या बायकांचं काही. बर बुवा, मला काही कळत नाही, पण तुकोबा महाराजांना तर कळलं होतं. म्हणजे वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा, काय जाणो कैसे परी, प्रारब्ध ते ठेवी उरी, अंगी दैवत संचरे, मग तेणे काय उरे, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, जाणे हा विचार स्वामी तुकयाचा दातार. तुकोबा महाराज आपल्या 200 वर्षाआधी म्हणून गेले, नवसे कन्या पुत्र होती तरी का करावा लागे पती. आले का ध्यानात? नाही, मला कळतंय तुकोबा महाराजांचं म्हणणं, पण ते भाऊजींच्या आईंना कळेल का? सांगून पहा, पटले तर ठीक, नाहीतर तुम्ही त्यांच्या मर्जीतल्या झाल्या आहातच. कोण? मी सांगायला जाऊ? छे बाई, नाही म्हणजे मी सांगायला जाईनही, पण त्यांना बघून घाबरून माझी दातखिळी बसायची आणि पाय काही जागचे हलायचं नाही. वर पुन्हा त्याच मला म्हणतील, काय ग अशी गोंद लावल्यासारखी पाय जमिनीला चिकटून काय उभी आहेस. भाऊजींना हे समजल्यावर काय होईल हो? हे पहा, गोपाळरावांना यातले काहीही मान्य होणार नाही. परत यशोदा वहिनींना देखील यातले काही करू देणार नाहीत, शिवाय मातोश्रींना देखील समजावतील. आले ध्यानात? सगळ्या शंकांचं निरसन झालं? हो. मग आता झोप पाहू, मला महत्वाची टिपणं काढायची. बाई बाई बाई, हद्द झाली हो. इतकं कानी कपाळी सांगून सुद्धा ऐकायचं नाही म्हणजे काय? तरी सकाळपासून तुझ्यावर बारीक लक्ष ठेवू नये मी. पुन्हा पुन्हा सांगते, अगं बाई आज सोमवार, आज व्रत, आज काही खायचं नाही बरं. आता जरा कुठे माझा डोळा लागला तर लगेच तोबरे भरायला सुरुवात केलीस ना. गो देवा धर्माच्या कार्यात तरी अशी हेळसांड नको. हे असं सगळं वागणं आहे ना तुझं, म्हणून अजून पोटी मूलबाळ नाही. तुम्ही सकाळपासून जे सांगताय ते सगळं ऐकते हो मी नाही पेले पाणी सकाळपासून. घशाला खूप कोरड पडली होती आणि नेमका समोर पाण्याचा हंडा दिसला तर मला मोहाने आवरला गेला. म्हणजे याचा अर्थ असा नाही होत की मला मूल नकोय, त्याच्यासाठी तर करते ना मी हे सगळं. हो, काय करतेस? नावापुरतं करतेस सगळं. जरा माझी पाठ फिरली की तोंड चालू. मग काय उपयोग या सगळ्याचा? नवऱ्यानीच मोकळीक दिलीये, मग काय विचारता? नवऱ्याच्या आईला कोण विचारतय? अगं लग्नाला इतकी वर्ष झाली तरी माझ्या लेकाच्या संसारात पाळणा हलायचं काही चिन्ह दिसत नाही. म्हणून काळजीनं काही सांगावं म्हटलं तर माझ्या मेलीचं ऐकतंय कोण इथे? जा बाई, कर तुझ्या मनासारखं. आता काही नाही सांगत तुला, जा. सासूबाई असं नका ना बोलू, मी माफी मागते तुमची.
हे बघा, पण असं नका करू. तुम्ही जे सांगाल ना ते सगळं अगदी मनापासून करेन मी. हे म्हणजे डोक्यावरून पाणी झाले. या गोऱ्या साहेबाने काहीही सांगावे आणि आम्ही माना डोलवून सहमती द्यावी हे असे वाटते यांना. आणि टाइम्स मधल्या वृत्ताने ही बातमी खरी आहे की काय हा जनतेचा विश्वासही पणाला लागलाय. धादांत खोटी माहिती दिली कोल्हापूरच्या महाराजांबद्दल आणि वर सल्लाही दिलाय. काय तर म्हणे महाराजांच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि दिवसेंदिवस त्यांचे वेळ वाढत चालले आणि पुढील उपचारांसाठी त्यांना विलायतेला न्यावे. हा सल्ला कोणत्याही परिस्थितीत मान्य करता कामा नये. हे सगळे कारस्थान महाराजांच्या उपचारासाठी नेमलेल्या डॉक्टर आणि कारभारी यांचे आहे. बरं, हे स्पष्ट दिसत असताना सुद्धा जर महाराज विलायतेस गेले तर त्यांच्या जीवास धोका संभवतो. गोपाळराव, बरं, पूर्वीचे महाराज छत्रपती राजाराम महाराज ते युरोप प्रवासाला गेले होते. तिथे इटलीतल्या फ्लोरेन्स शहरात ते वारले. आता हा दाखला देखील तसा संदिग्धच आहे. सत्य काय हे लोकांनाही माहितीच आहे बळवंतराव. आणि मान्य आहे की महाराजांचा थोडा बुद्धिभ्रंश झालाय. मात्र हे गोरे लोक त्याचा फायदा उचलत त्यांच्या विरुद्धच कट कारस्थान रचू पाहते. आणि महाराजांचा संताप होण्यामागचं कारण या गोऱ्या डॉक्टरला समजत नाहीये किंवा समजून घ्यायची त्यांची इच्छा दिसत नाहीये. हे सगळं प्रकरण सूर्यप्रकाशा इतकं लख्ख दिसत असताना सुद्धा आपण काय करावं हा प्रश्न आहे. आपण काही वादी होऊ शकत नाही की न्यायालयात जाऊन काही मागणी करू शकत नाही. पण या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून चालायचे नाही. आपल्याकडे असलेली सगळी माहिती आपण छापून झाली. आता काय करावे, आता काय करावे हाच खरा प्रश्न. गोपाळराव, अजूनही प्रयत्न करायला हवेत. या प्रकरणाकडे असे दुर्लक्ष करून चालायचे नाही. नाही, दुर्लक्ष करायचंच नाहीये बळवंतराव. पण हे कोडं कसं सोडवायचं हा मोठा प्रश्न आहे. सत्याकडे दुर्लक्ष करून जर भलतीच नावे यात गुंफली जात असतील तर ते आपण उघड करायलाच हवे. नाना भिडेंनी सभेमध्ये जे सत्य पुण्यातल्या जनतेसमोर उघड केले त्याचा पाठपुरावा करून गोऱ्यांनी आपल्याच माणसांना हाताशी घेऊन जे कारस्थान रचलेले ते आपण उधळून द्यायला हवे. पण कसे गोपाळराव, कसे? बाई बाई बाई, दिवस डोक्यावर आला. पण पूजेचं तबक अजून काही तयार केलं नाही. पूजेची भांडी चिंच लावून लखलखीत करून ठेव म्हणून सांगितलं होतं, ते काही केलं नाही. कसं होणार बाई तुझं? नाही, मी ते जरा पुस्तकं आवरत होते. मी आता जाऊन करते ना पूजेची सगळी तयारी, भांडी आणि सगळं. मी म्हणते पुस्तकच वाचायचीच ना तर देवा धर्माच्या पोथ्या वाच. थोडं पुण्य मिळालं तर पोटाला वंशाचा दिवा तरी येईल. ही पुस्तकं वाचून हाती काय मिळणार आहे? झालं झालं, जरा काही बोलायचा अवकाश की लगेच गंगा जमुना वाहायला सुरू. अगं, मी बोलते पण तुझ्या भल्यासाठीच बोलते ना. माझ्या मांडीवर खेळवायला एक नातू मिळेल, तुझी कुसही उगवेल. नाहीतर आयुष्यभर वांज म्हणून हिणवतील तुला लोक. आता रडत काय उभी राहिलीस? जा, देवाचं तबक तयार कर. जा. करते. राधाबाईंना पोटच्या मुलाबद्दल प्रेम वाटणं स्वाभाविक आहे. दत्तक दिला म्हणून मुलावरचं प्रेम कमी होत नाही. नाही, ते सगळं ठीक आहे, पण भावनेच्या भरात आपण भलतच काही करून बसू नये अशी पाल सतत चुकचुकतीये माझ्या मनात. नाही, प्रकरण नाजूक आहेच आणि तुमच्या मनात जी शंका निर्माण झाली आहे ती देखील रास्त आहेच. मात्र पत्रकारितेत कधी कधी मनाचा कौल हा जास्त महत्वाचा असतो. प्रत्येक बातमी सूर्यासारखी लख्खपणे आपल्यासमोर कशी येईल? कधी कधी त्या शंकेच्या ढगांमधून बातमीतलं सत्य आपल्याला लोकांसमोर आणावं लागेल आणि ते आपल्यालाच करावं लागेल. बोलायला तत्व म्हणून हे सगळं जरी वीरश्रीयुक्त वाटलं ना तरी आगरकर, मला असं वाटतं आपण थोडा भविष्याचा विचार करायला हवा. एखादं चुकीचं पाऊलही आपल्याला संपवू शकतं. नाही, हे मान्यच आहे मला आणि हे काम देखील धाडसाचं आहेच. परंतु मला असं वाटतं यावेळेला हे धाडस पत्करणं हे आपलं कर्तव्य आहे.
कारण महाराजांच्या बाबतीत जे कयास मांडले गेलेले आहेत ते जर उद्या सत्य म्हणून समोर आले तर आपण स्वतःला माफ करू शकणार नाही. यात गुंतलेली नावं देखील इतकी मातबर आहेत की वेळीवर मान की मानेवर वेळी असा सगळा प्रकार झालाय. तरी या प्रकरणात काही तथ्य निघालं तर केसरीला फायदा होईल निश्चितच. पण समजा तसं नाही झालं तर? शास्त्री बुवा, सर्व काही आपल्या डोळ्यासमोर आहे. कोल्हापूरच्या जनतेमध्ये असंतोष निर्माण झालाय. तशी निनावी पत्र केसरीमध्ये रोज येत आहेत. मग हे असं सगळं असताना आपण कशाला घाबरायचं? तसं नाही, म्हणजे आपण वैयक्तिकरित्या घाबरत नाही कशाला, पण असं नको व्हायला की या सगळ्याचा संस्थेच्या कामकाजावर परिणाम होईल. आणि मला जर विचारा आगरकर, तर आपण जे कर्ज घेतलेलं आहे ते संपूर्ण फिटेपर्यंत आपण जरा जबाबदारीने वागायला हवं असं मला वाटतं. खरं आहे तुमचं. ताई ताई, केसरी मधला हा अग्रलेख वाचलात का? सरकारवर घणाघाती हल्ला केला आहे. अगं बाई, काय लिहिलंय? वाचा पाहू. कोल्हापुरा एवढे हे संस्थान आणि त्यात इतके दिवस चालू असणारा हा अमानुष प्रकार. सरकारच्या कानावर महाराजांचा, त्यांच्या आईचा आक्रोश येतच नाही काय? ताई, नाही हो, मला पुढे नाही वाचवत आहे. अहो काय हा छळ! जनावरांशी देखील असं कोणी वागलं नसेल तर काय? ही काय पद्धत म्हणायची का? आपल्या पोटच्या मुलाला असा त्रास देताना बघून त्या माऊलीच्या काळजाला काही घरं पडत नसतील का? मुळात आपलं मूल असं कोणाला तरी देऊन टाकणं म्हणजे महाराजांच्या आईला कसं जमलं असेल? हे कठीणच आहे ते, सोपं नव्हे. आणि पहा ना, गादीला वारस हवा म्हणून आपल्या पोटचं पोर यांनी देऊन टाकलं तर त्याचं हे असं करून ठेवलंय. छे बहिणी, काय ही वेळ आली आपल्या देशावर. देवाधर्माचा, संस्कारांचा हा देश, राजे महाराजांचा आदर करणारा हा देश, आणि इथे साक्षात छत्रपतींशी हे असं वर्तन. आज छत्रपतींशी असे वागताय, तुझ्या देवाधर्माचे साथ ठेवायचे नाही आणि हे सगळं थांबायचं तरी केव्हा? काही धर्मंत आहे का नाही? आणि हे असं वागायची भीती कशी वाटत नाही? मी तर म्हणते चांगलं ठोकून काढायला हवं या सरकार. अगं बाई, तुम्ही कधी आलात? तुम्ही सरकारला ठोकून काढायला निघाला होता तेव्हा आलो. म्हणजे सगळंच ऐकलत की काय? काय तुम्ही तरी नुसत्या तशाच ऐकत होतात होय? मला सांगायचं नाही का? छे बाई, ताई, भामे, काय भाऊजी तुम्ही थट्टा करता? आता माझं काही खरं नाही. नाही म्हणजे तुम्ही जाल निघून बाहेर, ताईंच्या तावडीत मीच सापडणार आहे. आधी माझी वेळ तर निभू दे वहिनी. तोफेच्या तोंडी जाण्याची आधी माझी वेळ आहे. आलो. मामा, पाहू बरं इथे. अहो, अगदी रणरागिणी वाटत होती. काय तो आवेश, काय ती जहाल भाषा. अगदी एखाद्या नेत्याने भाषण करावं अशी बोलत होतीस. काहीतरीच काय भाषण कुठे? तो लेख वाचून मनात जे काही आलं ते बोलले इतकंच. तेच तर. माझी बायको स्वतःची मतं न संकोचता निर्भीडपणे मांडणारी आहे याचा अभिमान वाटतो मला. संसाराव्यतिरिक्त इतर गोष्टींचंही भान असणारी आहे. हे आज तू सिद्ध केलंस. सिद्ध? अहो काहीतरी काय, मी आपलं मनीचं काहीतरी बोलले. फार विचारही केला नव्हता, पण जे मनात होतं ते ओठांवरही आलं इतकंच. तुम्ही करा माझी थट्टा, पण आता पुढच्या वेळेपासून बोलताना इकडे तिकडे पाहून मग बोलत जाईल. म्हणजे किमान तुम्ही माझ्या मागे येऊन उभे राहिलात हे तरी कळेल मला. मी मुळीच थट्टा करीत नाही. तू जितक्या मनापासून बोलत होतीस तितक्याच मनापासून मी देखील बोलतोय. तुझ्या या आजच्या बोलण्याने मला पुढे आणखी काही करायचे बळ मिळेल. पुरेसे पुरावे हाती नाहीत म्हणून मन जरा कचरत होते.
पण आता तुझं ऐकून हे लक्षात आलंय की छत्रपतींबद्दल जी लोकभावना आहे त्या लोकभावनेचा केसरी आदर करणारच. आता ज्या काही शंका मनात होत्या त्या सगळ्या फिटल्या तुझं बोलणं ऐकून. मला तुझा खरोखर अभिमान वाटतो. अहो माझा कसला अभिमान? अभिमान मला तुमचा वाटतो. लोकांच्या भावना काय आहेत हे समजून घेऊन त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं, प्रसंगी त्यांना जाब विचारण्याचं इतकं मोठं धाडसाचं काम करता आहात तुम्ही.